रिलायन्स कंपनीने शेतकऱ्यांची आंबा व काजू फळ पीक विम्याची रक्कम न दिल्याने सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा संघटक सतीश सावंत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांना लुबाडणारी रिलायन्स कंपनी हद्दपार झालीच पाहिजे। आम्हाला मिळाला नाही विमा, सरकारचा कारभार धीमा। शेतकऱ्यांचा फळ पीक विमा थकविणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो। अंबानी तुपाशी, शेतकरी उपाशी। दीपक भाई तुपाशी, शेतकरी उपाशी। बघताय काय, पैसे भरा, अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट घेतली। तसेच आपण सदरच्या विमा कंपनीशी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे अशी माहिती दिली। यावेळी आंदोलन करताना आक्रमक भूमिका घेत आम्हाला पत्रव्यवहार नकोत, विम्याचे हप्ते कधी जमा होणार ते सांगा असे विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, विधानसभा संघटक सतीश सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, काँग्रेसचे जिल्हा प्रमुख इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख अमित सामंत, देवगड तालुका प्रमुख मिलिंद साटम, युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके, राष्ट्रवादी तालुका प्रमुख अनंत पिळणकर, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख निसार शेख, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख निसार शेख, तात्या निकम, शिवडाव सरपंच नितीश भिसे, सुदाम तेली, दीपक कदम, खुडी सरपंच, महेंद्र डिचोलकर, योगेश धुरी, अमित राणे, राजू घाडेगावकर, तपस्वी मयेकर, मनीष पारकर, सागर भोगटे, राजू कविटकर, आबा मुंज, बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही असेल। खासदार विनायक राऊत असतील, यांच्याशी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय। अद्याप हे काजू आणि आंब्याचे पैसे मिळालेले नाही आहेत। आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेदाने म्हणावं लागेल की शेतकऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने चीड निर्माण व्हायला पाहिजे त्या पद्धतीने चीड निर्माण होत नाहीये। ह्या जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहेत। यामध्ये कुडाळ मालवणचे आमदार वैभवजी नाईक हे आमच्या महाविकास आघाडीमध्ये आहे म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करत नाही आहे, पण सातत्याने विधानसभेमध्ये विम्याचा विषय असेल, आंबा काजूच्या कर्जमाफीबद्दलचा असेल, खावटी कर्जाबद्दल असेल, सातत्याने या ठिकाणी प्रश्न मांडतायत। पण या जिल्ह्यातील केसरकर असतील, कणकवली देवगड मधले नितेश राणे असतील, निवडणुका आले की फक्त ते देवगडच्या आंबा बागायतदारांना सांगतात की मी त्यांचं कर्ज माफ करणार आणि हमीभाव देणार। भाजपचे प्रमोद जठार असतील, केसरकरनी सुद्धा 135 रुपये हमीभाव काजूला देणार म्हणून सांगितलं आणि त्यानंतर 110 रुपयाने काजू त्या ठिकाणी घेतली गेली। आज काजूचा दर 190 आहे आणि जे 10 रुपये किलोला अनुदान देणार त्याला या ठिकाणी अद्यापही त्याची काही अंमलबजावणी झालेली नाही आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडी स्टंटबाजी करते आहे आणि वाटते 2 महिन्यापूर्वी सांगितलं, 2 महिने झाले नाहीत। आता प्रभाकर सावंतांनी भाजपच्या लोकांनी हे काजूचे जे काही 10 रुपये आहेत ते त्यांनी द्यावे आणि या ठिकाणी आंबा आणि काजू बद्दल आता जी परिस्थिती जी आहे ही समजून घेण्याची गरज आहे की आंब्याला हेक्टरी 1,40,000 ही संरक्षित रक्कम आहे, ज्यावेळी शेतकरी 7,000 रुपये भरतोय, केंद्र आणि राज्य बाकीचे पैसे भरतायत। असे या ठिकाणी 42,000 रुपये हेक्टरी भरले जात आहेत। काजूला त्या ठिकाणी 19,000 रुपये, शेतकरी 5,000 भरतोय आणि काजूला 1,00,000 रुपये संरक्षित हमी आहे। अशी ह्या साधारण 19,910 हेक्टरसाठी 250 कोटी रुपये ज्या ज्या टिगर आहे, सातत्याने टेम्परेचर 3 दिवस असेल, पावसाचं हे पर्जन्यमान असेल, वादळ असेल, याच्यामध्ये 250 कोटी। मी म्हणतो आपण गाडीच्या विम्याला आपल्याला 70, 75, 80, 90% आपल्याला नुकसान भरपाई मिळते। आज शेतकऱ्याचं 80%, 90%, 100% नुकसान भरपाई होऊन फक्त 30% विमा या ठिकाणी महायुतीच्या सरकार आणि रिलायन्स कंपनी यांचे साठे लोटे आहेत आणि ह्या साठ्या लोट्यामुळे आपल्याला या ठिकाणी 30% विमा मिळतोय। आपण आलेली रक्कम या ठिकाणी पहिली शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊन दे, पण बाकीची जी रक्कम त्यांची मिळत नाहीये। ज्या पद्धतीने तुम्ही आकडेवारी पाहिली पडेल असेल, ज्या ठिकाणी आंब्याचं उत्पादन जास्त आहे, आंब्याची कलमं ज्या भागात जास्त आहेत तिथे 7,000, 9,000, 21,000 वेंगुर्ला वगैरे असेल, काजूची झाडं जिथे जास्त आहेत
त्या ठिकाणी सुद्धा काजूची नुकसान भरपाई कमी, म्हणजे ह्या ठिकाणी रिलायन्स कंपनी आणि शासन फक्त संगनमताने ह्या ठिकाणी आकडेवारी डिक्लेअर करते आहे. आणि म्हणून सातत्याने आम्ही जी मागणी करतोय की दर महिन्याला 1 डिसेंबर पासून आम्हाला ही आकडेवारी दर महिन्याला कृषी खात्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर करणं ही आमची मागणी आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण हे जे धरणे आंदोलन धरतोय हे शासनाला जाग आणण्यासाठी आणि सातत्याने महाविकास आघाडीच्या वतीने सातत्याने हा पाठपुरावा करतोय. म्हणून आज शासनाला जाग आली म्हणून आता 15-20 मिनिटापूर्वी त्यांनी पैसे या ठिकाणी रिलायन्सकडे जमा केलेले आहेत. त्याचं पत्र आता ते आपल्याला देतील. महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेले 2 वर्ष सातत्याने इन्शुरन्सचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत म्हणून आंदोलन करतोय. खरं तर गेल्या नोव्हेंबरमध्ये 30 नोव्हेंबर 2023ला शेवटची मुदत होती की पैसे शेतकऱ्यांनी विम्यासाठी भरले पाहिजे आणि 30 नोव्हेंबर 2023ला शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि जवळजवळ याचा सरकार शेतकरी आणि असे करून जवळजवळ 60 कोटी रुपये आम्ही भरले, 70 कोटी रुपये भरलेत आणि आम्हाला सगळ्यांना फक्त 68 कोटी रुपये जमा झाले. म्हणजे जेवढे आम्ही इन्शुरन्ससाठी पैसे भरलेत तेवढेच पैसे इन्शुरन्सचे जमा झाले. खरं तर शेतकरी गेल्या वर्षीपासून महाविकास आघाडीच्या मंत्री असून दे, इथले लोकप्रतिनिधी असू देत, यांनी प्रयत्न केला. परंतु आता महायुतीच्या सरकारमध्ये लोकप्रतिनिधी असू देत, आमदार असू देत किंवा खासदार असू देत, यांनी या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. खरं तर शेतकऱ्यांना गेल्या वर्षी काजूचा दर हा 100 रुपये 110 रुपये होता. आम्ही त्यावेळी सुद्धा 36 सावंत आम्ही सगळेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगत होतो की यावेळी सरकारने काजू खरेदी करावे आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा. आता काजूचा दर 170 ते 180 रुपये आहे आणि सरकारने 10 रुपये अनुदान देण्याचं फक्त 10 रुपये अनुदान जाहीर झालं. एकाही शेतकऱ्याला गेल्या 3 महिन्यामध्ये 1 रुपये मिळाला नाही, वस्तुस्थिती आहे. आणि शेतकऱ्यांच्या जवळजवळ 60 ते 70 रुपये प्रत्येक किलोला नुकसान झालं या वस्तुस्थिती असताना सुद्धा आज एकीकडे ती शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारलेली आहे आणि आता ही दुसरी लाथ की अजूनही दुसऱ्या हप्त्याचे पैसे भरायला सुद्धा तोपर्यंत पैसे आले नाही. त्यामुळे त्याचबरोबर जी खावटी कर्ज होतं ते पण कर्ज माफ झालं नाही, जे प्रोत्साहनपर अनुदान होतं ते पण मिळालं नाही आणि त्यामुळे संपूर्ण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे, त्यांच्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. खरं तर माझी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की निवडणुकीचा विषय बाजूला राहून दे, परंतु या संदर्भात अत्याचार लागली तर जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही, योग्य पैसे मिळत नाहीत, एकीकडे आम्ही पैसे भरायचे तेवढेच पैसे जर आम्हाला तिथे देत असतील तर पुढच्या वर्षी इन्शुरन्स भरायचा की नाही हा शेतकऱ्यांचा विचार होईल. त्यासाठी कागदपत्र गोळा करा, पैसे आल्यानंतर हे करा, ह्या सगळ्या गोष्टी असताना आज शेतकऱ्यांना नुकसान होतंय आणि त्यामुळे हे आंदोलन यापुढच्या काळामध्ये सुद्धा जोपर्यंत शेतकऱ्यांना आज आम्हाला ते हे केलं आहे की आम्हाला आज तुम्हाला पैसे कधी भरू याचं पत्र या ठिकाणी दिलं आहे, पण जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि ही 68 कोटी रुपये नुकसान भरपाई ही आम्हाला अत्यंत कमी आहे आणि ही आता जवळजवळ आम्हाला 250 कोटी रुपये केलं आहे. एकीकडे दर आमच्याकडे नाही, एकीकडे हवामान आता बघितलं की आतापर्यंत पाऊस या ठिकाणी पडतोय आणि त्यामुळे या वातावरणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे ही योजना फसली आहेच, पण जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू शकतो. की शेतकऱ्यांचे हे एकदा शासनाने डिक्लेअर करावं. शेतकरी जर आपला विमा हप्ता वेळेवर भरत असतील तर शासनाने तो रीज संपेपर्यंत तरी भरला पाहिजे. त्यांचा नियम असा आहे की रीज संपल्यानंतर 45 दिवसामध्ये शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जी काय भरपाई असेल, नुकसान भरपाई दिली पाहिजे असं त्यांच्या मेंबर ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये दिलेलं आहे, MOU मध्ये दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये रिलायन्सने अजून एक म्हणजे चालूगिरी अशी केलेली आहे की हे पैसे 45 दिवसामध्ये कधी दिले जातील, जर शासनाचा जो हप्ता आहे तो भरला गेल्यानंतर 45 दिवस. त्यामुळे शासन आजपर्यंत हप्ता भरत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. वेगवेगळ्या योजना आणून लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतायत. पण जो शेतकरी जो आहे, जो या लोकांचा देशातील आणि आपल्या जिल्ह्यातील सगळ्यांचा कुटुंबाचा पोशिंदा शेतकरी आहे, शेतकऱ्याने जर पिकवलं नाही तर आपण उपाशी राहू, कोणाला काही मिळणार नाही. तर त्यामुळे या पोशिंद्याला जगवलं पाहिजे. त्यासाठी सरकार काही करत नाहीये. हे सरकार शेतकऱ्यांचं नाहीये, शेतकऱ्याला उपाशी मारण्यासाठी प्रयत्न करणारे हे सरकार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आज महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन आम्ही पुकारलं. याचं कारण संपूर्ण देशाला ज्या कंपनीने वेठीस धरलंय शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाहीये. रिलायन्स कंपनीने या संपूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलेलं आहे. तर आमची सगळ्यात पहिल्यांदी प्रमुख मागणी अशी आहे की रिलायन्स कंपनीला हद्दपार केलं पाहिजे. जवळपास 250 कोटी रुपयाचा विमा असताना केवळ 68 कोटी रुपये मिळत आहेत.
मग हा जो मध्ये 132 कोटी रुपयाचा जो व्यवहार आहे हा नेमका कोणाच्या खिशात गेलाय? तर आमचा स्पष्ट आरोप असा आहे की हे जे महायुतीचं सरकार आहे यांचे नेते हे जे निवडणुकीला जे काही खर्च करतायत हे शेतकऱ्यांच्या खिशातलेच पैसे काढून, त्यांच्या हक्काचे पैसे काढून खर्च करतायत. कृषी फसल योजनेच्या मार्फत या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक ही रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून झालेली आहे. खरं तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा उत्पादक असतील, काजू उत्पादक असतील, या शेतकऱ्यांनी आपली जी हिश्श्याची विम्याची रक्कम आहे ही रक्कम त्या ठिकाणी भरलेली आहे. पण केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी जी रक्कम भरली पाहिजे ती रक्कम अद्याप त्या ठिकाणी मिळालेली नाही. आणि म्हणून जो विम्याचा हप्ता आहे शेतकऱ्यांचा हा त्या ठिकाणी अद्याप मिळालेला नाही. 1 जुलैला हे पैसे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते, पण आज ऑक्टोबर महिना आला, 3 महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी निघून गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही. आणि म्हणून सर्वात प्रथम ही जी रिलायन्स कंपनी आहे ही रिलायन्स कंपनी बदलली पाहिजे आणि एका नव्या कंपनीकडे हे काम त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याचबरोबर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. याच्यामध्ये पीक पाहणी जी आहे, म्हणजे आंब्याच्या झाडाला काय नेमका आंबा लागलाय, काजूच्या झाडाला नेमकं काय काजू त्या ठिकाणी लागलाय, याची पीक पाहणी होणं गरजेचं आहे. पण ही पीक पाहणी त्या ठिकाणी होत नाही. त्याच पद्धतीनं 7/12वर ही पीक विम्याची जी नोंद आहे ही नोंद सुद्धा मुदत संपवल्यामुळे ह्या नोंदी सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या नाहीत. आणि म्हणून या 7/12वर सुद्धा तातडीनं नोंदी त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. खरं तर आज आपल्या जिल्ह्यातला शेतकरी त्याच्यावर किती अन्याय झाला, किती झाला तरी तो त्या ठिकाणी आत्महत्या करत नाही, त्या परिस्थितीशी झगडतो. पण जर हे अति झालं तर शेतकरी मात्र ज्या संबंधित अधिकारी आहेत त्यांची मात्र हत्या केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. हा असंतोष शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिलायन्स कंपनी या ठिकाणी करते. आणि म्हणून याचा तीव्र निषेध शिवसेनेच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय. आणि जोपर्यंत शेतकऱ्याला पैसे विम्याचे भरलेले पैसे मिळत नाहीत, आज 88 कोटी रुपये रक्कम मिळावी ही मागणी आहे, पण तरी सुद्धा ती 88 कमी, जर 70 कोटी शेतकरी भरत असतील आणि विम्यापोटी जर 88 कोटी मिळत असतील तर ती रक्कम 250 कोटी रुपयाच्या बाहेर आहे. आणि तेवढी रक्कम माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. आंबा उत्पादक शेतकरी जवळजवळ 31,000 आहेत आणि जवळजवळ काजू उत्पादक शेतकरी या जिल्ह्यामध्ये 11,000 आहेत. म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी विचारलं जात नाही, त्यांची फसवणूक केली जाते, त्यांची लुबाडणूक केली जाते. आणि मग हे आम्ही काय सहन करायचं? आमचं म्हणणं आहे तुम्ही हवामान केंद्राची हे वाढवा, 50 हवामान केंद्र दिली करा, ते 150 हवामान केंद्र, प्रत्येकाला एक चांगला न्याय मिळू दे. ज्या ठिकाणी काजू चांगल्या पद्धतीनं पिकतो, आंबा ज्या ठिकाणी चांगला पिकतो त्या तिथल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होऊ दे. हे सगळं त्या ठिकाणी होत नाही आणि हा आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही आज धरणं आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं केलं. आज आम्ही सरकारकडे जाब मागितलेला आहे, विचारलेला आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे मिळावे आमची भूमिका आहे. त्या विम्याचे पैसे साधारणपणे जूनच्या नंतर 15 मेपर्यंत त्यांची मुदत असते. 15 मेच्या नंतर जूनपासून जुलै महिन्यापर्यंत त्यांनी जी नुकसान भरपाई झालेली असते ती शासनाने द्यायची असते. पण अद्यापपर्यंत शासनाने न दिल्यामुळे या ठिकाणी आज आम्हाला सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी उतरून आंदोलन करावं लागतं. आणि आमची जी मागणी आहे या ठिकाणी की आता नवीन साधारण ऑक्टोबरपासून पुन्हा नवीन विम्याची सुरुवात होते आणि शेतकऱ्यांना जर पैसे मिळाले नाही तर पुढच्या विम्याचे पैसे शेतकरी कशा प्रकारे भरतील. आणि म्हणून शासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. विम्याला गेलं तर सिंधुदुर्ग हा कृषीप्रधान जिल्हा आहे आणि लोकांची जर हे बघायला गेलं तर बाकी कुठलाही व्यवसाय इथे नसल्यामुळे सगळे 90% जे लोक आहेत ते शेतीवर डिपेंड आहेत. आणि असं असून सुद्धा गेल्या मागच्या वेळेत जर बघायला गेलं तर आपले जे शेतकऱ्यांना झगडावं लागतं, म्हणजे शासन निर्दयी शासन आहे. आणि लोकांना एवढं असून सुद्धा पीक विम्यासाठी गेल्या वर्षी सुद्धा आमचा माडकुल विभाग असेल आणि इतर आंबोली विभाग असेल त्यांना इन्शुरन्स मिळाला की ह्यांचे निकष बदलतात. हे आम्हाला समजत नाही की तुमचे अचानक निकष बदलतात कसे. म्हणजे इन्शुरन्स मंजूर झाल्यानंतर तुमचे जर निकष बदलत असतील तर हे चुकीचं आहे. गेल्या वर्षी आमचा 9 कोटीचा हप्ता म्हणजे जे इन्शुरन्स मंजूर झाला होता तो थकीत झाला. आणि ह्या वर्षी आता जर परत बघायला गेलं तर आम्हाला सांगितलं की आयुक्तापर्यंत आपण भेटलो, कृषी अधिकाऱ्यांना भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं की तुमचा जो हे आहे तो तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि आता जर परवा मेल आला आहे त्यांचा आणि ते म्हणतात की मेलप्रमाणे तुमचा परत वगळण्यात आला आहे. असं जिल्ह्यावर पुऱ्या जर इन्शुरन्स होत असेल
तर फक्त सावंतवाडी आणि माडकुल मतदारसंघामध्ये काय प्लॅस्टिक घातलंय शासनाने का? मग तिथेच इन्शुरन्स मिळत नाही. जिल्ह्यावर तुम्ही जर इन्शुरन्स देताय तर एका विशिष्ट ठिकाणावर इन्शुरन्स मिळत नाही, म्हणजे तिथे काय पाऊस लागत नाही की तिथे गरमी होत नाही. हे कुठेतरी शासनाचा नकारतेपणा आहे आणि शासनाचा नकारतेपणा असताना हे शेतकऱ्यांना अन्याय होत आहे. आणि अशा पद्धतीने जर शासनाकडनं जर शेतकऱ्यांना अन्याय होत असेल तर ते पूर्ण चुकीचे आहे. त्या दृष्टीने आता महाविकास आघाडीच्या दृष्टीने सर्व पक्ष एकत्र जमून आज कृषी खात्यावर आंदोलन केलं आणि तिथं कुठेतरी फळीत म्हणून आता त्यांनी एक निवेदन दिलंय की महाराष्ट्र शासनाचा जो 18 कोटीचा जो हप्ता आहे तो आता जमा झाला आहे आणि केंद्र सरकारचा जो उरलेला हप्ता आहे तो नक्कीच 3 दिवसात जमा होईल आणि ह्या 15 आठवड्यात सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. पण जर बघायला गेलं तर आपल्या असं वाटतं की शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये वाली कोणी नाही आहे. जे मंत्री, खासदार आणि जे पालकमंत्री आहेत ते फक्त दिखाव्यासाठी इथे येतात, पर्यटनासाठी येतात आणि कुठलाही विकास करत नाही. पण शेतकऱ्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते जर फक्त सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यातलेच मागे राहतात. जर आपण घाटमाथ्यावर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे सगळ्यांचे पैसे त्यांचे टाईमवर जमा होतात. फक्त आपला कोकण पट्टा आणि रिलायन्स असेल आणि आता न्यू इंडिया इन्शुरन्स, म्हणजे हे कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक करून लोकांचे कोट्यवधी रुपयांची लूट करत आहेत हे ज्याच्यातनं दिसण्यात येतं. पण आता काही झाले तरी शेतकरी थांबणार नाही. भविष्यात येणाऱ्या ह्याच्यावर जर 15 दिवसात नाही जमावले तर आचारता लागली तरी आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि शेतकऱ्यांचा जो न्याय आहे तो नक्कीच मिळवून देऊ.